आपण कव्हर करूयात. येस. आयडेंटिफायर कीवर्ड्स मध्ये काही डाऊट्स? नाही. नाही. प्रवीण, यशस्वी, निशांत? नो सर. नो. ओके, तर आपण मूव्ह हेड करूयात. आता स्टेटमेंट्स काय? तुम्हाला आठवतंय आपण स्टेटमेंट्स काहीतरी आधी बघितलं होतं. आपण स्टेटमेंट हे नाव ऐकलेलं? हा सर फर्स्टच्या ह्याला ऐकलेलं फर्स्ट वेळी. डे 1 ला आपण ऐकलं Day होतं one ला. स्टेटमेंट काहीतरी. काय ऐकलं होतं? आपण डे 1 ला काय बघितलं होतं की वन स्टेटमेंट ट्रान्सलेट इनटू मेनी मशीन कोड इन्स्ट्रक्शन. काय म्हणलं होतं? वन स्टेटमेंट कॅन ट्रान्सलेट इनटू मेनी मशीन कोड इन्स्ट्रक्शन. आठवतंय? सो नाव आता आपल्याला बघायचंय की पायथॉनचं वन स्टेटमेंट म्हणजे काय. ओके, मी तुम्हाला बोललो होतो की आपण कुठलीच गोष्ट सोडणार नाहीयेत, आपण एक ना गोष्ट कव्हर करणार आहोत. येस सर. ओके, तर आपण पुढे जाऊयात. आता हे म्हणजे काय, स्टेटमेंट्स म्हणजे काय. ओके, स्टेटमेंट डेफिनेशन काय? Instruction that a Python interpreter can execute are called a statement. For example, b equal to 1 is an assignment statement. If statement for a statement. While statement are other kind of statement. एक मिनिट, हे if कुठे बघितलंय आपण? while कुठे बघितलंय? कीवर्ड्स मध्ये. कीवर्ड्स मध्ये, दॅट्स करेक्ट. Keywords ला. इफ आहे आणि व्हाईल आहे. व्हाईल इथे आहे. ओके, कीवर्ड्स मध्ये स्टेटमेंट आहे. आता तुम्हाला थोडीशी क्रोनॉलॉजी समजते का? आपण कीवर्ड्स मध्ये काय बघितलं होतं की कीवर्ड्स आर नथिंग बट रिझर्व वर्ड्स इन अ पायथॉन. आणि आता आपण काय बघतो की एका कीवर्डचे एक पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे. अग्री? इफ, फॉर, व्हाईल हे स्टेटमेंट्स आहेत. आता लेट्स सी, इन्स्ट्रक्शन दॅट अ पायथॉन इंटरप्रिटर कॅन एक्झिक्यूट आर कॉल्ड स्टेटमेंट. काय म्हणतात? जे काही पायथॉन इंटरप्रिटर एक्झिक्यूट करू शकतो त्याला आपण म्हणू शकतो स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल, बी इक्वल टू 1 इज अन असाइनमेंट स्टेटमेंट. काय म्हणलं मी? बी इक्वल टू 1 जो आहे आपण जे करतो ते कुठले स्टेटमेंट आहे? असाइनमेंट स्टेटमेंट. असाइनमेंट स्टेटमेंट आहे, राईट, करेक्ट. आता आपण सिंगल स्टेटमेंट बघूयात. आपण जे काय बघितलं, ए इक्वल टू 10, बी इक्वल टू दिस इज रुरल इंटेक, हे ज्यात पण आपण बघितलं ते काय आहेत? असाइनमेंट स्टेटमेंट आहेत. इक्वल टू म्हणजे काय? असाइनमेंट. ए इक्वल टू 10 काय आहे? असाइनमेंट आहे. ओके, नाव हे झालं माझं. ओके, पहिला प्रोग्राम रन व्हायला थोडासा वेळ लागतो. आलं, दिस इज रुरल इंटेक. तर आता मला सांगा, जेव्हा पायथॉन रन झाला त्यांना ए इक्वल टू 10 घेतलं, बी इक्वल टू दिस इज रुरल इंटेक घेतलं, त्यानंतर प्रिंट केलं. तर मला सांगा, याच्यामध्ये काही अवघड आहे, काही कन्सेप्च्युअल आहे? जस्ट वन स्टेटमेंट, एक वाक्य. हा, बोला. नाही सर. नाही, राईट. एक सिंपल, तुम्ही जे काही जेव्हा जेव्हा तुम्ही इक्वल टू घ्याल तेव्हा माझे हे किती 2 स्टेटमेंट झाले. आता याच्यात काय मॅटर, मी एका लाईन मध्ये एक स्टेटमेंट घेतले, करेक्ट. तर माझे काही स्टेटमेंट जे मोठे पण असू शकतात, जे मल्टीलाईन असू शकतात. राईट सर. सॉरी, आता आपण मल्टीलाईन स्टेटमेंट काय बघूयात. इन अ पायथॉन, the end of a statement is marked by new line character, but we can make statement extend over multiple lines with the line. आता आपलं हे जे स्टेटमेंट आहे इक्वल टू 10, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लाईनला गेलो, बी इक्वल टू दिस इज रुरल इंटेक.
बरोबर आहे? यस. येस सर. आता हे आपण ऍक्च्युली बाय डिफॉल्ट हे काही करत नाही, पण दुसरं स्टेटमेंट आपण न्यू लाईन मध्ये राईट करतो. हे जर मी याच लाईनला केलं तर हे होईल, कारण एका लाईन मध्ये दोन स्टेटमेंट असू शकतात का? नाही. इन्व्हर्जन टॅक्स आला मला, हा, तर मी काय करतो, एका लाईन मध्ये एक स्टेटमेंट. ठीक आहे. आता माझं स्टेटमेंट जर भरपूर लांब असेल तर त्याला कसं करावं लागेल? त्यासाठी एक्झाम्पल बघूयात आपण काय म्हणतो हे. इन अ पायथॉन द एंड ऑफ स्टेटमेंट इज मार्क्ड बाय न्यू लाईन कॅरेक्टर. ऑब्विसली तर आपण न्यू लाईन घेतले, but we can make statement extend over multiple lines with the line continuation character, that is parenthesis. काय आहे? पॅरेंथेसिस और हे स्लॅश ऑपरेशन आहे. आपण ठीक आहे, याला कसं करायचं बघूयात एक बाय वन. तर मला सांगा, मी a इक्वल टू 10 घेतलं आणि b इक्वल टू 19 घेतलं, हे काय माझं, हे कुठले झाले? सिंगल लाईन स्टेटमेंट झाले. येस. यस. त्यानंतर आपण घेतलं वी कॅन मेक स्टेटमेंट. ओके, आता मी काय घेतलं, a इक्वल टू 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 घेतले, बरोबर आहे? आता हे मल्टीलाईन आहेत, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, करेक्ट? तर मला सांगा, हे सिंगल स्टेटमेंट आहे का मल्टीलाईन स्टेटमेंट आहे? तुम्हाला काय वाटतं? सिंगल लाइन है। येस, रामकिशनचं म्हणणं आहे सिंगल लाईन आहे. ओके, आणखीन कोणाचं काय ऑब्झर्वेशन आहे, काय वाटते कोणाला? सर मल्टी लाईन आहे कारण की पॅरेंथेसिस मध्ये आपण कव्हर केलंय. ओके, आणखीन? बोला बोला फटाफट. सर सिंगल लाइन। ओके, सिंगल लाईन. हा, फास्ट बोला. डझंट मॅटर चूक आहे का बरोबर आहे, आपण बघूयात काय ते. सिंगल लाईन सर. हा, सिंगल लाईन. ओके, हा समृद्धी. येस, तुम्ही हात वर केला समृद्धी. सिंगल लाईन. ओके, सिंगल लाईन. ओके ओके, तर आपण बघूयात. तर आता पायथॉन हे ऍज अ सिंगल लाईनच कन्सिडर करतं. आता आय विल टेल यू व्हाय. आता मला सांगा, मी जे हे ऍडिशन जे केलेत, हा, त्यामध्ये काही आहे? हं? आता इथे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, सिंगल लाईन किंवा मल्टी लाईन कमेंट्स काय आहेत. तर पायथॉन साठी हे स्टेटमेंट सिंगल आहे, सिंगल स्टेटमेंट आहे, बट आपण याला मल्टिपल लाईन्स मध्ये डिवाइड केलंय, करेक्ट? येस नो, आपण सांगितलं की युजिंग पॅरेंथेसिस किंवा हे यूज करतात. आता माझ्यासाठी हे स्टेटमेंट एकच आहे, 21. येस नो, येस सिंगल यस स्टेटमेंट. बट यस. मी ते काय केले, मल्टी लाईन्स मध्ये डिफाईन केले, करेक्ट? युजिंग अ पॅरेंथेसिस आपण याला मल्टीलाईन मध्ये डिफाईन केले, तर याला आपण मल्टीलाईन स्टेटमेंट बोलू शकतो. टेक्निकली जर बघितलं, युजिंग पायथॉन लँग्वेज इट्स अ वन सिंगल स्टेटमेंट. ऍग्री? की फक्त ऍडिशन्स आहे काही नंबरची, करेक्ट? करेक्ट सर. सिंगल बट फॉर ह्युमन इट्स अ मल्टीलाईन स्टेटमेंट बिकॉज इट्स ऑन डिफरंट लाईन. आता याला आणखीन कुठल्या वेने करता येते का? आपण एक ट्राय करून बघू. आता करता येईल काय लरण? काही डिफरन्स आलाय?
काही डिफरन्स आलाय? नाही सर. नाही, करेक्ट. ओके, आता काही डिफरन्स येईल? नाही, काही डिफरन्स आलाय? सो मला सांगा, किंवा तुम्ही हे पॅरेंथेसिस घ्या किंवा स्लॅश घ्या, हा कुठलेही बेटर आहे. बट माझं पर्सनली ओपिनियन आहे की ऑलवेज यूज अ पॅरेंथेसिस, बिकॉज जेव्हा तुम्ही स्लॅश यूज करता यू विल नेव्हर नो की स्टार्ट कुठे होते आणि एंड कुठे होते. बरोबर आहे? हा, तुम्ही इथे करा, तुम्हाला कळून जाईल आयडिया. यू विल बी ऑलवेज, जेव्हा तुम्ही ह्या पॅरेंथेसिस वर क्लिक करता बघा, हे इथे क्लोज दाखव, पॅरेंथेसिस मध्ये हायलाइट होते. बरोबर आहे? तुम्ही जे इथे बघितलात, हा, ते इथे हा क्लोज आहे, स्टार्टिंग आहे आणि इथे एंडिंग आहे. राईट? इथे जर मी हा सिलेक्ट केला तसा, तर मला काय दाखवते की हा माझा ए जे आहे इथे स्टार्ट होते आणि इथे एंड होते. आर वी क्लिअर? मल्टीलाईन स्टेटमेंट. Yes, आता sir. आणखीन एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो. युझिंग सेमीकोलन वी कॅन मेक स्टेटमेंट एक्सटेंड ओव्हर मल्टिपल लाईन्स विदिन अ लाईन कंटिन्युएशन कॅरेक्टर, दॅट इज अ कोलन. आता कोलन म्हणजे काय? मी काय केलंय, इथे a इक्वल टू 10 कोलन b इक्वल टू 12 कोलन c इक्वल टू 13. आता मी जे हे आपण याच्या आधी बघितले, तर याला 3 लाईन्स लागतील. आपण वरती बघितलं ए बी इक्वल टू असे 2 लाईन्स मध्ये, पण मी ते काय केले, एकाच लाईन मध्ये केले. सो मी ते काय केले, स्टेटमेंट एक्सटेंड ओव्हर मल्टिपल लाईन्स विदिन अ लाईन कंटिन्युएशन कॅरेक्टर. आता माझे मल्टिपल स्टेटमेंट्स मी काय केलेत, एकाच लाईन मध्ये ऍड केलेत. यस नो? येस. आपण प्रिंट मध्ये पण हे असं करू शकतो. आलोक तुमचा क्वेश्चन, ए कॉमा बी कॉमा सी. आले एकच लाईन मध्ये? येस. काय झालं माझं, ए कॉमा बी कॉमा सी आलं. ओके, आता मी हे ए इक्वल टू 10 बी इक्वल टू 12 सी इक्वल, हे मी असे कॉमा सेपरेट व्हॅल्यू मध्ये डिफाईन करू शकतो का? नाही. व्हाय नॉट? बिकॉज कॉमाची एक सेपरेट व्हॅल्यू आहे, डिफरंट आहे. काय म्हणते, इनव्हॅलिड सिंटॅक्स, मे बी यू मीन्ट इक्वल टू और कोलन इक्वल टू इन्स्टेड ऑफ इक्वल टू. आता याचा एरर काय आहे, तो काय करतो, तुम्ही जे एखादं चुकीचं ऑपरेशन युज केलं, ते तुम्हाला त्याच्या सिमिलर जे काही ऑपरेशन आहे ते सांगतं. आता हे पण आपल्याला ऑपरेशन आहे, आपण ऑपरेटर मध्ये शिकणार आहोत मंडेला. हे पण एक ऑपरेटर आहे आणि हे पण एक ऑपरेटर आहे. तर आपण बघूयात काय आहेत ते. ओके, तर कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज आपण डिफाईन करू शकतो का व्हेरिएबल? नाही. तर सेम एक एक्झाम्पल आहे, आणखीन सेम याचं मी घेतलंय. ए इक्वल टू 1 + 2 + 3 4 5 असं सिम्पल घेतले, प्रिंट केले नाम 34. इज दिस क्लिअर? इज द स्टेटमेंट क्लिअर? येस सर. येस सर. आता मी काय करतो, त्याच्यात मल्टिपल स्पेस जरी दिले, विल इट अफेक्ट? No. नो. नो सर. नो. आता त्याला मी काहीच प्रिंट झालं नाही, सांगा मला. प्रिंट बी जर केलं मी, तर किती यायला पाहिजे? हो, सॉरी, किती यायला पाहिजे आता? 21 आला. 21. We can also put multiple statements in a single line using semicolon as follows. जे आपण वरती बघितलं, ABC मी 10 20 25 घेतले आणि त्याच खाली काय केलं, ABC घेतलं. करेक्ट? हे आपण एक्झाम्पल बघितलं. तर मला सांगा, आपण कुठे स्टेटमेंट, एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट अबाउट स्टेटमेंट? स्टेटमेंट म्हणजे काय, फक्त तुमचे नंबर ऑफ लाईन्स ऑफ कोड. तुमचं एक ऑपरेशन जे आहे ते मल्टिपल स्टेट लाईन्स मध्ये झालं, त्याला आपण मल्टी स्टेटमेंट म्हणतो. तुमचं ऑपरेशन जे आहे जे सिंगल लाईन मध्ये झालं, त्याला आपण सिंगल लाईन स्टेटमेंट म्हणतो.
सर Any doubt? स्ट्रिंग मध्ये नाही का मल्टिपल स्टेटमेंट कसं करायचं, मल्टीलाईन स्टेटमेंट? आपण स्ट्रिंग मध्ये हॅलो, हा सर. आपण स्ट्रिंग मध्ये बघू ना. ओके सर. स्ट्रिंग बघू शिकू. डेटा टाइप्स आपला चॅप्टर सुरू होईल मे बी नेक्स्ट वीक. तेव्हा आपण स्ट्रिंग मध्ये काय होतं, मल्टीलाईन कॅरेक्टर कसं होतं, लिस्ट मध्ये मल्टीलाईन कॅरेक्टर कसं करायचं, सगळं बघू. लेट्स गो स्टेप बाय स्टेप. ओके, तर नेक्स्ट आपण बघूयात कमेंट्स. सो आता कमेंट्स म्हणजे काय, कोणी सांगू शकेल व्हॉट इज कमेंट्स? कमेंट्स म्हणजे काय? कुठल्याही आपण इंस्टाग्राम पोस्ट वरती किंवा फेसबुक वरती काही पण कमेंट्स टाकतो, बरोबर आहे? त्या कमेंट्स आहेत का इकडे? नाही. तर इकडे आपल्या डिफरंट कमेंट्स No. आहेत. कमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट while writing a program. They describe what is going on or inside a program so that person looking at the source code does not have a hard time figuring out. आता आता आपण काय बघतोय? फक्त प्रिंट स्टेटमेंट बघतोय, ऍडिशन बघितलं, नथिंग एल्स, आपण काहीच नाही बघितलं, बरोबर आहे? पण जेव्हा तुम्ही फुल फोर्स पायथॉन मध्ये जाता, तेव्हा बऱ्याच साऱ्या गोष्टी तुमच्या असतील. काही गोष्टी मोठ्या असतील, तुम्ही मोठे मोठे अल्गोरिदम लिहिले असतील. तर मला सांगा, फक्त कोड बघून अंडरस्टँडिंग होते का? तुम्हाला तिथे कोडच्या आजूबाजूला काहीच एक्सप्लेनेशन दिलं नाही आणि जस्ट तुम्हाला म्हणलं की हे कोड यूज करा, तर हे थोडंसं अवघड आहे. म्हणजे इवन दो फॉर मी ॲज वेल, बिकॉज आय डोंट नो की तुमचा कुठला कोड काय करतोय काय नाही, बरोबर आहे? सपोज निशांतने काही कोड लिहिला आणि त्या कोडवरती मला काम करायचंय, तर मला तेवढी लवकर आयडिया येणार आहे का? याने काय केलंय, काय नाही केलंय, याने कसा विचार केलाय कोड लिहिताना, कुठून कुठे डेटा आलाय, कुठून कुठे डेटा जातोय, मला कळेल का हे? No, sir. नो. तर त्यासाठी वाय कमेंट्स आर रिक्वायर्ड? कमेंट काय करतात? इन अ पायथॉन वी यूज हॅश सिम्बॉल टू स्टार्ट रायटिंग कमेंट्स. आता हे जे कमेंट्स आहेत, हे प्रोग्राम रन नाही करत, पायथॉन रन नाही करत. इट विल स्किप अँड इट विल बी कीप इट ॲज अ नोट्स ऑर कमेंट्स. आता तुम्ही बघता, आपण काहीतरी नोटबुक्स वगैरे आहे, एखादं पुस्तक आहे, त्याच्यावर आपण साईडला काहीतरी टिक मार्क देतो, नोट मार्क देतो किंवा कमेंट्स देतो. हे त्यातलाच एक प्रकार आहे. आता मी A इक्वल टू 10 केलं, दिस इज कमेंट. प्रिंट A केलं, दिस विल ऍड 2 डिजिट. प्रिंट 10+10. आता मला आउटपुट काय आलंय? A इक्वल टू 10, प्रिंट A आणि प्रिंट 10+10, बरोबर आहे? बट आता इथे सपोज मी जर आणखीन एक गोष्ट घेतली, तर आता जर सपोज मला जर पायथॉन माहित नाही, मी किंवा पायथॉन मध्ये नवीन आहे, तर मी हे कसं समजू की ऍडिशन करतंय? एम आय राईट? येस सर. Correct, बरोबर sir. आहे. आता सपोज नवीन जे वाला, सपोज एखादा नवीन आला नॉन रेटिंग वाला, त्याला कसं कळलं की प्रिंट 10+10 20 करते म्हणून? यू विल नेव्हर नो, राईट? तुम्ही त्याच्यावरती कमेंट काय ऍड केली? दिस विल ऍड 2 डिजिट. म्हणजे जे कोणी नॉन प्रोग्रामिंग बॅकग्राऊंड मध्ये पण असेल किंवा नवीन बसेल विद्यार्थी, त्याला आयडिया येऊन जाईल की एक खालचं स्टेटमेंट काय करतंय. आर वी क्लिअर? येस. Comments are nothing but a way to provide information. We can use a hash to use a provide comments. Okay? Are we clear? Yes, sir. Huh? येस सर. Okay. क्लिअर. त्यानंतर आता हे जे आपण कमेंट्स बघितले, सिंगल लाईन्स मधले कमेंट्स बघितले, बरोबर आहे? आता हॅश कधी कामाला येतं? आता याचं एक्झाम्पल दाखवतो. तुम्ही घेतलं सागर इक्वल टू 20, पोपट इक्वल टू 20, अर्स इक्वल टू 50. तर आता माझे तिन्ही प्रिंट झाले 20, 30, 50. येस सर. बरोबर आहे? 3 व्हेरिएबल घेतले मी, 3 व्हेरिएबल प्रिंट केले. आता मी काय करतो, एका व्हेरिएबलच्या आधी हॅश देतो, कमेंट देतो. आपण सॉरी त्याला कमेंट्स म्हणतात. तर मला सांगा, हं, आता पण हे रन झालंय, बरोबर आहे? येस, का रन झालंय कोणी सांगेल? आता हे पण करतो मी, रन झालंय. ओके, आता नवीन एक एक्झाम्पल घेतो मी. हॅशटॅग अलोक इक्वल टू काय घेऊ मी, 10 घेतो. रवी इक्वल टू 20 घेतो.
प्रिंट रवी घेतो. तर आता मी हे रन करतो. तर मला काय आले, नेम एरर आलाय, नेम अलोक इज नॉट डिफाईन. का आलंय? कारण बिकॉज मी अलोकला प्रिंट मध्ये टाकले, बरोबर आहे. सो कमेंट, सॉरी प्रिंट नाही, कमेंट्स मध्ये टाकले. सो कमेंट्स जे आहेत हॅश ते कधीच एक्झिक्यूट होत नाहीत. तर आता तुम्ही मला विचारसाल, सर इथे तर हे रन झालं, बट इथे का नाही झालं? अग्री? येस. यस. तो आता आपला आठवा डे 1, रॅम मेमरी अँड रोम मेमरी. आता माझी ही कोलॅबची फाईल ओपन आहे, बरोबर आहे. तर माझं कोलॅब हे रॅम यूज करते माझं. यस नो. मी जरी इथे कमेंट दिलं तरी ते रन होतंय. आता का? त्याच्या पाठीमागे हा कोलॅबचा इश्यू म्हणता येत नाही. असं मेकॅनिझम असं डिफाईन केले की ते होत नाही. बट जेव्हा तुम्ही कोड दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरती रन करता, तेव्हा कमेंट्स केल्यावरती ते रन होत नाही. आता अलोक इक्वल टू 10 हे झालं का? हे काय म्हणते? सिंपल, अलोक इज नॉट डिफाईन. कारण हा जो कोड आहे अलोक इक्वल टू 10, हा पायथॉन मध्ये आपल्या रन झालाच नाहीये. आर वी क्लिअर? स्टेटमेंट्स मध्ये काही सर डाऊट, मला याच्या कन्फ्युजन? हां. हा, कन्फ्युजन आहे. ओके, ठीक आहे. सर अलोकच्या ठिकाणी आपल्याला एरर दाखवलं की अलोक इज नॉट डिफाईन. हा, पण जेव्हा आपण वरती नंबर थोडंसं वरती करा. नंबर्स घेतला आपण. हां, तेव्हा ते प्रिंट झाले आउटपुटला. जेव्हा आपण कमेंट ऍड केलेलं होतं तरी पण प्रिंट झालं. आदर्शच्या समोर. तर मग ते कसं पॉसिबल आहे? ते कसं झालं? ओके. तर मला सांगा, ही फाईल माझी ओपन आहे, रनिंग आहे, राईट. हां. राईट. रन टाइम आहे. सो जेव्हा हां. मी याला जेव्हा मी फर्स्ट टाइम एक्झिक्यूट केलं, तर तेव्हा तिथे हॅश कमेंट होते का? नव्हते. नाही, राईट. त्याची जी आदर्श इक्वल टू 50 आहे, पोपट इक्वल टू 30 आहे, आणि ते ऑलरेडीच्या रॅम मध्ये सेव्ह आहे, इन प्रोग्रेस आहे म्हणून. त्यामुळे ते रन राहणार. आता याच्यानंतर तुम्ही जर याला जर रवीला जर हे दिला, हॅश दिला, तरी ते रन होणार. आय विल टेल यू व्हाय. पहिल्यांदा अलोक इज नॉट डिफाईन आलं, बरोबर आहे. सपोज मी याला अलोक करू प्रिंटला, रवी इक्वल 20 आलं, राईट. हा मेमरीचा इश्यू आहे. दिस इज हाऊ कोलॅब हँडल द मेमरी इश्यू. तुम्हाला पायथॉन मध्ये जर दाखवायचं असेल तर लेट मी शेअर माय अनदर स्क्रीन. एक मिनिट. आता मी काय करतो, माझ्या लॅपटॉप वरती पायथॉन आहे, पायथॉन 3.10 यूज करतो. तर मी काय करतो, इक्वल टू सागर हॅश इक्वल टू पोपडी प्रिंट ए केलं मी, झालं. प्रिंट बी करतोय मी. काय आलं मला? ट्रेसबॅक बी इज नॉट डिफाईन आलं. व्हाय? बिकॉज इट इज युजिंग हॅश. आता क्लिअर आहे? हां. येस सर. आता तो जो इश्यू आहे तो कोलॅबचा इश्यू आहे. हे जे आहे माझ्याकडे पायथॉन. आता तुम्ही विंडोज मध्ये पायथॉन आयडियली वगैरे युज करता, बरोबर आहे. विंडोज कमांड जाऊन, माझ्याकडे लिनक्स आहे, तर मी काय करतो, पायथॉन 3 रन करतो. डायरेक्ट माझं पायथॉन 3 चा आयडियली ओपन होईल. त्याच्यावरती मी पायथॉन रन करतो. ओके, आर वी ओके. क्लिअर? ओके. तेच एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. आलं प्रिंट 1 2 3 4 5 6. सो दिस इज माय पायथॉन आयडियली. तुम्ही पण याच्यावरती हे करू शकता, किंवा कोलॅब वरती पण रन करू शकता, व्हीएस कोड वरती पण करू शकता. ओके. आता मी हे सीएलआय का दाखवत नाही, कारण सीएलआय थोडस अवघड जातं. त्यामुळे आपण बेसिक स्टार्ट आपण गुगल कोलॅब वरती केले. आर वी क्लिअर? येस सर. जेव्हा तुम्ही सर, एक्सपर्ट वगैरे, बोला. सर. जर हॅश देऊन ते रन होतोय, तर ते आयडी मध्ये पण स्टोअर होत असेल ना तिथं. तर मग आपण आयडी व्हॅल्यू पण काढू शकतो त्याची. येस. इथं आयडी नाही, आयडी व्हॅल्यू नाही काढू शकत आपण. कमेंट्स म्हणजे काय? कमेंट तुम्ही जे केलात, तर तो कोड तुमचा एक्झिक्यूट करत नाही पायथॉन. मी तुम्हाला सेम अगेन इकडेच उदाहरण देतो मी.
A इक्वल टू प्रथ, B इक्वल टू रुरल. आता हे जे आहे मी बी वाला अजून रन नाही केलं, बरोबर आहे. प्रिंट आयडी ऑफ ए आलं, प्रिंट आयडी ऑफ बी. काय आलं मला? अगेन बी इज नॉट डिफाईन आलं. हा जो कोड आहे हा फक्त कमेंट आहेत, हे एक्झिक्युशन मध्ये येत नाही ना, कुठे मेमरी लोकेशन मध्ये येत नाही, काय नाही. तुम्ही जर कुठे कमेंट मध्ये लिहिलात, मेमरी लोकेशन सेव्ह केलं, दॅट्स इट. हा पायथॉनच्या मेमरी मध्ये पार्ट घेत नाही. येस सर, गॉट इट. गॉट इट? ओके. आणखी काय Yes, sir. क्वेश्चन याच्यावरती? नो सर. नो? ओके, आपण जाऊयात पुढे. मल्टीलाईन स्टेटमेंट झालं आपलं, सॉरी कमेंट झालं. मल्टीलाईन कमेंट्स बघूयात आपण. आता मल्टीलाईन कमेंट्सचे डिफरंट वेज आहेत. आपण वी कॅन यूज द मल्टीलाईन कमेंट. We can have the commands that extend up to multiple lines. One way is to use hash symbol at the beginning of each line. प्रत्येक लाईनच्या स्टार्टिंगला हॅश यूज करा. आणि नाही तर there is another way of doing this, to use a triple quotes, either single or double quotes. Quotes माहिती आहे सगळ्यांना? येस. त्या लॅपटॉपच्या एंटरच्या लेफ्ट साइडला कोट्स असतील. These triple quotes are generally used for multi-line string. Again, Nishant, multi-line string, but they can be used as a multi-line comments as well. Unless they are not doc string, they do not generate any extra code. Okay. तर आता याचं मिनिंग काय? आता आपण एक स्टेप बाय स्टेप गाईड बघू. मल्टीलाईन स्टेटमेंट बघायचे तर आपण कसे बघू शकतो? सर्वात पहिले स्टार्टिंगला हॅश करा. हाय, दिस इज कमेंट, दिस इज सेकंड लाईन कमेंट. ओके. काय म्हणते? इज वे टू यूज हॅश सिम्बॉल ऍट द बिगिनिंग ऑफ इच लाईन. मी हे रन केलं, आलं मला प्रिंट इक्वल टू 10. मी इथे काय करतो? टेस्ट इक्वल टू हाय, पण तुम्हाला कळतं का, एक गोष्ट कन्सिडर ऑब्झर्व केली का? हॅशच्या नंतर मी जे काही टाईप करेल ते ग्रीन मध्ये येते. बरोबर आहे? ऑब्झर्वेशन तुमचं पाहिजे. हॅशच्या नंतर मी जे काही यूज करतो ते ग्रीन मध्ये येते. आलं? टेस्ट इज नॉट डिफाईन. व्हाय? बिकॉज बिफोर टेस्ट वी हॅव यूज अ हॅश. तर हा कोड आहे जो पायथॉन मध्ये एक्झिक्यूट होणार नाही. पायथॉन डायरेक्ट इथून स्टार्ट करेल. आर वी क्लिअर? Yes, sir. आर वी क्लिअर ऑन दिस वन? येस. आता त्याच्यानंतर सेम मी घेतले मल्टीलाईन कमेंट. दुसरा वे काय म्हणते? आयदर यू कॅन यूज ट्रिपल कोट्स ऑर सिंगल कोट्स. बरोबर आहे? सिंगल कोट्स ऑर डबल कोट्स फॉर 3 टाइम्स. करेक्ट आहे? येस सर. आता याला कसं करायचं आपण बघूया. ओके, तर मी काय करतो याला, आता याला आणखीन एक एक्झाम्पल घेतो. आता हे जे आहे मोस्टली जेव्हा तुम्ही एखादं कोड एडिटर यूज कराल तेव्हा ते तुम्हाला एफिशियंट आहे. आयदर तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ यूज करा, सबलाईम यूज करा, किंवा दुसरं कुठलंही पायचाम यूज करा. तर हे त्या केसमध्ये. जेव्हा तुम्ही कुठले असे रन टाइम जे घेतात ना, त्या केसमध्ये हे युजफुल नाहीये. आर वी क्लिअर? आपल्या याच्यामध्ये ते जास्त युजफुल नाही. तुम्ही काय करतो? हाय, दिस इज only commands, this will not execute in Python interpreter. ओके. आता मी काय करतो? Name equal to hi, my name is ओके. आता मला सांगा, त्याच्यानंतर मी घेतला प्रिंट नेम
मी ते काय करतो, नेम _1 इक्वल टू घेतो. आता मी प्रिंट नेम केलं, हाय माय नेम सागर आलं. प्रिंट नेम _1 घेतलं, हाय माय नेम सागर आलं. काय आलं, नेम 1 इज नॉट डिफाईन आलं. आर वी क्लिअर? तुम्ही हे सेम एक्झाम्पल सिंगल कोट्स मध्ये घेऊ शकता. सिंगल कोट्स यूज केले, अगेन आलं, नेम इज नॉट डिफाईन. आता हे जे मल्टीलाईन स्टेटमेंट आहे, आय वुड सजेस्ट डू नॉट प्रॅक्टिस ऑन दिस कोलॅब. इफ यू आर युझिंग विज्युअल स्टुडिओ or any other PyCharm, then only you can use this. Are we clear? Any questions, any doubt? हाँ बोला. काही questions, काही doubt? बोला, काहीतरी बोला. No? ओके, शिवम, शुभम, सोनाली, समृद्धी. ओके, तर आज आपण इथे स्टॉप करूयात. 2 दिवस सॅटर्डे संडे सुट्ट्या आहेत. प्लीज थोडंसं रीड करा. आपल्या ऍडमिशन बद्दल थोडासा विचार करा की आपल्याला गो हेड करायचंय की नाही करायचंय. आय थिंक सगळं काही व्यवस्थित असेल. तुम्हाला शिवम सरांसोबत रिच आउट करायला काही हरकत नसायला हवी. मी ते रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि 2-3 मला इन्स्ट्रक्शन द्यायचे ते आज मी देतो, जे मी मॉर्निंगला दिल्यात.